नीतू, ते काम बंद कर आणि मी विचारते त्या प्रश्नांची आधी उत्तर दे, कळलं ना? नीतू, अगं मी काय म्हणते ते काम थांबव आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आधी. आर यू इवन लिसनिंग टू मी? तू क्लायंट्सना फोन करून पुन्हा नवीन काम घ्यायची काय गरज होती? आपल्या जुन्या कामाचा एवढा बॅकलॉग आहे आणि आता हे नवीन काम. पल्लू, तुला माहिती आहे ना, काय? आभा सध्या किती स्ट्रगल करतोय. फारसा कमवत पण नाहीये ना तो. मग त्याच्या अशा कठीण परिस्थितीत मीच त्याला सांभाळून घ्यायला हवं ना. आणि तेही फक्त तो मोठा स्टार होईपर्यंत. एक्सक्यूज मी, तो स्टार होईल तेव्हा होईल, पण आता सध्या जे काम घेतलंयस ना तू, ते बघून माझ्या डोळ्यांसमोर स्टार चमकतायत. अगं आपण दोघीच आहोत यार नीतू, कुठली मॅन पॉवर पण नाही आणि तू अशी कमिटमेंट देऊन मोकळी झालीस. पल्लू, या सगळ्याची आयडिया आहे मला, पण फक्त काहीच दिवसांचा प्रश्न आहे. एकदा का आभास मोठा सेलिब्रिटी झाला ना की मग मी हे सगळं काम सोडून देणार आहे आणि फक्त आराम करणार. वा, आहे ते काम संपत नाहीये आणि आमच्या मॅडम रिटायरमेंटचे स्वप्न बघताय. ब्रिलियंट. शट अप. मी रिटायरमेंट नाही म्हटली. मग तेव्हा मी फक्त आभाससाठी काम करणार. त्याची पर्सनल सेक्रेटरी म्हणून, यु नो. ओ, ते काय ना, पुरुषांना त्यांचे फायनान्शियल डिसिजन्स व्यवस्थित घेता येतात. सो आभासच्या प्रत्येक प्रोजेक्टचं पेमेंट मी डिसाईड करणार. वा. आणि त्याचे कपडे पण मीच डिझाईन करणार. नाही नाही, कल्पना खूप चांगली आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मॅडम, तुम्ही इंटिरियर डिझायनर आहात. या आय नो, पण जनरली मोठ्या सेलिब्रिटीजच्या मिसेसच त्यांचे कपडे डिझाईन करतात. आणि तेव्हा मी पण तर सेलिब्रिटी वाईफ असेल ना. सो आभासचे कपडे पण मिसेस आभास डिझाईन करतील, यु नो. What? धन्य धन्य आहात तुम्ही मॅडम, धन्य. आहे. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुम्ही राजेश तिळगुळकर ना? या. फार सुंदर झाला हा तुमचा प्रोग्राम. खूप छान आणि सुरात गाता तुम्ही. रिअली? धन्यवाद. आपण? मी अनुराधा. घरी मला लाडाने अनु म्हणतात. माझ्या घरी लाडाने मला रेणू म्हणतात. राजू म्हणतात. राज, राजा, त्यांचा मूड असेल ते म्हणतात. राधा. ए रिश्या, कोल्हापूरचा रांगडा गडी बघ, चालत कात्रजला निघाला होता. 4 पावलं चालल्यावर म्हणायला टमटम कर, टमटम कर. यो बघ टमटमीत पैलवान. अरे घाबरा. आणि यो बघ खटारा जमला. खटारा. बाबा तुम्ही तिघच? हा, बर. नाही म्हणजे आई कुठे आहे? आई कुठे सांडली? काय? अरे नाही रे, काय झालं, इतकं फिरलो ना, लेट झाला म्हणून तिला घरला सोडून आलो आम्ही. मग? दादा कशी होती पुण्यातली दिवाळी? नेत्र दीपक. वा. ऋषा, अरे पोरा आजवर माझ्या अंग खांद्यावर खेळलास तू. आता तू कमावता झाला, मोठा झाला. दिवस कसं भराभरा निघून गेलं पत्ताच नाही लागला. अरे माझी अर्धी लाकडं मसनात गेली. अरे मी काय आज आहे उद्या नाही. दादा पण माझी आठवण तुला कायमची राहावी म्हणून माझ्यातर्फे तुला ही भेट. दादा तुम्ही इतका छान दिवस आमच्या सोबत घालवला आणि आता हे काय? मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, अजिबात नाही. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला एखादं महागडं गिफ्ट दिलं तरच मी तुमची आठवण काढेन?
दादा उगाच इतके पैसे खर्च. अरे वस्तू मागणी आहे पण पैसे बक्षिसाचे येतात. म्हणजे अरे मी वर्तमानपत्रातली कोडी सोडून भरपूर वस्तू जिंकल्या, त्या विकल्या आणि ठेवून काय करणार. वा दादा वा, लय जात. मग अरे माझ्या एकुलती एक नातवासाठी काय बी. अरे ऋषा, अरे जपून. कपरे माझे आजोबा आहेत, मी काय पण करेन. है ना. ठीक आहे, फोन करा यांना सकाळी. अनंत गोडबोले काय करतो यांचा मुलगा? पॉलिसी हा सुद्धा पॉलिसी काढतो? नाही नाही, काहीतरी काय, गुरुजींचा नंबर आहे. हा, वत्सला ताईने दिलाय. त्यांना सकाळी फोन करा आणि घरी बोलवा पत्रिका बघायला. ताई सांगत होती यांनी ज्यांची ज्यांची लग्न ठरवलेत ना सगळी यशस्वी झाली आहेत. चांगलाय. काय आहे बिझनेस मध्ये बिझनेस सक्सेस रेट हा जास्ती महत्वाचा असतो. अहो मी काय बोलते, तुम्ही काय बोलताय. आपण जेवढी स्थळं आणली किंवा पाहिली ती नीतूसाठी काही जमली नाही. आता ना गुरुजींवर सोपवून देऊया, ते जमवती. अरे मग काय वेडेपणा आहे. आपल्या नीतूला काय आवडतं काय आवडत नाही काय पसंत आहे या गुरुजींना कसं करणार. तुम्हाला सांगितलंय तेवढं करा. उद्या फोन करा आणि सकाळी त्यांना पत्रिका बघायला घरी बोलवा, कळलं. तुम्ही बायका ना खरंच. यावेळी तरी जमू दे बाई. रंगोली सजाओ. दादा डायरीत काय लिहायलाय, कुणी किती पोस्ट दिली ते. अरे बारीक सारीक खर्च आहे. बारीक सारीक खर्च. अरे विषयासाठी चिक्की घेतली. आणि हे बघा, प्रवासात जास्त खाऊ नका. खाली उतरावं लागेल एसटीत ना, आणि चुकाल कुठेतरी आमच्या डोसक्याला ताप व्हायचा. अरे पाठ. हो दादा, मला माहित होतं इथे नसणार म्हणून मी येताना घेऊनच आले बरोबर. अहो या बसा इथे. कुठं पाठाव. हो पाठाव बसाय मी काय गणपती आहे होय. अहो या हो बसा ना. का मला ओवाळणार. काही गरज नाही मला ओवाळायची. आधीच समजा जगानं ओवाळून झालंय मला, आता तू नको ओवाळूस. आता निमूटपणे येता इथे का मी. नाही बघितलं असं आहे, बस म्हटल्यावर बस, उठ म्हटल्यावर उठ. हो दादा दिसत तसं नसतं म्हणून तर जग फसतं. तुम्हाला वाटतं दादा बोलतो, पण दादा का बोलतो. हा माझ्या मापाचा पाठ आहे होय. दादा आठवतोय ना लहानपणीचा पाठ माझ्या. नेमका हेच बघाया, आता ऋषी इथं नाही. सणासुदीक ऑफिस मध्ये जाऊन बसलाय. अहो थांबवा किती आता, मला चक्कर येईल ना. आता काय गोळे. आता मी मला नकोय तुमची ओवाळणी. का. जुगाराचे पैसे नकोयत मला. अहो जुगारातले नाहीये ते पैसे. मॅम मला बोलवलं. हो मी तुम्हाला बोलावलं कारण मी शुभांगीला मेंबर सबस्क्रिप्शन रिपोर्ट द्यायला सांगितला होता आणि त्यांनी अजूनही मला तो दिलेला नाहीये. मॅम कारण ते काम तुम्ही यशवंतजींना दिलं होतं. हो का. सॉरी. मी त्यांना बोलवतो. ऋषी थांब. सॉरी आय मीन थांबा. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. येस मॅम. मी तुम्हाला जे विचारलं त्याबद्दल तुम्ही काय विचार केलाय. मॅम